बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला, शिवसेनेच्या विचारांवर चालणाऱ्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. आज आपण पाहिलं असाल, महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती असा काही एक चिखल झालेला आहे. एक आठाण्याचं नाणं, पडलेलं आठाण्याचं नाणं उचलण्याच्या नादामध्ये भारतीय जनता पक्षाने, मला काहीशी फालतू उदाहरणं अशी सुचतात बरं का शिवसैनिकांनो, कधी कधी म्हणजे सिच्युएशन सांगण्यासाठी एखादं उदाहरण कधी कधी असं फालतूचं मला सुचतं. एक आठाण्याचं नाणं पडलेलं उचलण्याच्या नादामध्ये खिशातलं रुपयाचं नाणं देखील भारतीय जनता पक्षाने पाडलं. अशीच काहीशी परिस्थिती मला सध्या महाराष्ट्रात दिसते. एक चुकलेली गोष्ट दुरुस्त करण्याच्या नादामध्ये दोन नवीन गोष्टी चुकवून बसले. आता चुकल्या दोन नवीन गोष्टी दुरुस्त करण्याच्या नादामध्ये तिसरी गोष्ट देखील चुकवून बसले. बरं, ह्या ज्या चुका ते करत आहेत ना, एका मागोमाग ह्या चुका निस्तरण्यासाठी भविष्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही पिढ्या येतील त्यांना पिढ्यान पिढ्या या गोष्टींचा त्रास सहन करावा लागणार, हे तुम्हाला मी आजच सांगतो. कारण बघा, राष्ट्रवादी काँग्रेसशी कधीही समझोता नाही म्हणता राष्ट्रवादी काँग्रेसशी समझोता नाही, अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून त्याला नामकरण करून स्वतःच्या उबदार मांड्यांवर बसवून घेतला. त्यानंतर शिवसेनेसारख्या 30 वर्षाच्या फक्त सरकार मिळालं नाही, 2.5 वर्षाचं सरकार आम्ही देऊ शकत नाही, त्यासाठी शिवसेनेसारख्या एका कडवट हिंदुत्ववादी पक्षाला नख लावलं. बरं, लावलं तर लावलं, तो 30 वर्षांचा मित्र ज्याने तुमच्या पडत्या काळात तुमची साथ दिली होती. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला कधीही सरकार जास्त कधी लाभलं नव्हतं, म्हणजे सत्ता लाभली नव्हती. दोघेही सत्तेच्या बाहेरच राहिले होते. पण ज्यावेळेस सत्ता दिसू लागली त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाने फक्त जे खाईल ते मी एकटाच भस्म्या झाला होता. शिवसेनेला लांब तर केलंच केलं, पण त्या शिवसेनेला फोडण्यात देखील त्यांनी मागे पुढे केलं नाही आणि गय केली नाही. तसुबरही त्यांनी तो संकोच केला नाही की आम्ही शिवसेनेला फोडतोय, ज्या पक्षाच्या हाताला धरून आम्ही महाराष्ट्रभर वाढलो. बघा बरं, अशा प्रकारचं एक घाणेरडं वातावरण या महाराष्ट्रात चालू आहे. जे दोन महत्वाचे पक्ष फोडले, त्यात शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, आणि तिसरी गोष्ट आता अशी झाली आहे, हे सगळ्या चुका आहेत त्यांच्या. ज्या वेळेस बघा कसं असतं, प्रत्येक वेळी चढता आलेख असा वरवर जात नसतो. कारण आलेखाचा देखील एक नियम आहे, कायम तो वर गेला तर म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुछ तो गडबड आहे. आलेख असा कधीही सरळ नसावा, तो कधीही असा एक वेळ घेऊन असावा. सरळ वेगात वर गेला म्हणजेही प्रॉब्लेम, आणि सरळ वेगात खाली जर गेला म्हणजेही प्रॉब्लेम. पण ज्या प्रकारे तुमचा आलेख सरळ वेगात वर जातोय, तो वेग पाहता धडामकन खाली पडण्याची वेळ फार लवकर आहे. आणि हा गणितातला एक सर्वसाधारण नियम आहे. कारण कधीही ती रिस्क ही कॅल्क्युलेटेड असावी. म्हणजे आता मी एवढा चढलोय तर पडताना मी एवढाच पडेल, पण मी आता जर एवढा चढलोय अचानक तर मी पडताना पण तेवढाच पडणार. कारण शेवटी झालंय कसं, भारतीय जनता पक्ष हा मनुष्याच्या हातामध्ये एकवटलेला आहे, एका व्यक्तीच्या हातामध्ये एकवटलेला आहे. आजकाल मला वाटतं राहुल गांधींच्या त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, माझी लढाई ही एका शक्तीशी आहे, ना भारतीय जनता पक्षाशी ना नरेंद्र मोदीशी. पण खऱ्या अर्थाने ती शक्ती जी आहे भारतीय जनता पक्षाची, ती आहे तो पोपटामध्ये जो जीव आहे ना त्यांचा, तो पोपट आहेत देशाचे सध्याचे पंतप्रधान. यांच्या जीवावर भारतीय जनता पक्ष सध्या उड्या मारतोय. ज्यावेळेस व्यक्तिकेंद्री राजकारण होतं त्यावेळेस ते रिस्कवाला असतं, त्याच्यामध्ये धोका असतो. व्यक्ती संपते, व्यक्ती निघून जाते, मग काय, मग पक्ष कुठे? तर ती संघटना मजबूत असायला लागते देशभर. पण इथे संघटना मजबूत नाही, इथे व्यक्तीच्या नावावर राजकारण केलं जातं. यांना फक्त एका माणसाचा चेहरा वापरावा लागतो, आणि ते आहे नाव नरेंद्र मोदी. आता नरेंद्र मोदींचं ज्यावेळेस उतरता काळ चालू होईल, कारण शेवटी ताम्रपट कोणीही डोक्यात घालून येत नाही. बरं, ह्यांना मोठे करणारे देखील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच होते. ज्यावेळेस ह्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात होता त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गेला तर देश जाईल, हे लक्षात घ्या. हे बाळासाहेबांनी भारतीय जनता पक्षाला सांगितलं होतं. ठीक आहे, यांना मोठे करणारे आपणच होतो. आणि उद्धव साहेब कालही म्हणाले, ह्या फुटक्या फुग्यांना मोठं करणारे आम्हीच होतो.
ठीक आहे. आता भविष्यामध्ये ह्या एका इंजिनाला रिप्लेस करण्यासाठी आता तिसरं इंजिन त्यांनी जे घेतलंय ते मनसेचं घेतलेलं आहे. खऱ्या अर्थाने याच्यात मनसेचंही नुकसान झालं, शिंदे गटाचंही नुकसान झालं आणि भारतीय जनता पक्षाचंही नुकसान झालं. यांना वाटत असेल मनसेकडे एवढी मतं 2014ला 2009ला त्यांनी जो जुन्या काळातला आकडा काढला. खरं तर मनसेच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. मनसेचे जुने आकडे हे वेगळे आहेत आणि नवीन आकड्यांप्रमाणे पाहता तुम्हाला आकडी येईल. म्हणजे मनसेच्या पक्ष अध्यक्षांना म्हणा, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना म्हणा आकडी येईल. मनसेकडे वंचित बहुजन आघाडी इतका देखील जनसंपर्कही राहिलेला नाही, तेवढा कार्यकर्त्यांचा बेस राहिलेला नाही. मनसेची ती एकमेव गुढीपाडव्याची सभा वगळता मनसेची महाराष्ट्रात कुठलीही सभा होत नाही आणि जर कुठली सभा झाली तर त्या सभेला गर्दी देखील नसते. मनसेला बेस राहिला नाही. मनसे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, थोड्या बहुत प्रमाणात संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर याच्या बाहेर मनसे नाही. यांना घेऊन त्यांनी बघा, मला खरं तर राजसाहेबांचं एक वाईट वाटतं, एका जागेच्या त्या हव्यासापायी उभ्या महाराष्ट्रात इज्जतीचा पंचनामा करून घेतला. एका जागेच्या हव्यासापायी. बरं, तीही जागा मी आजच केसरकरांचं एक विधान ऐकलं. केसरकर म्हणतात तीही जागा तुम्हाला कमळावर लढावी लागू शकते. आता केसरकरांनी कमळाची वकिली का करावी हा एक मला पडलेला कोडच आहे. पण केसरकर म्हणतात कमळाच्या चिन्हावर तुम्हाला लढावी लागू शकते आणि केसरकर पुढे हेही म्हणतात अंतिम निर्णय अमित शहा घेतील. आता केसरकर नेमके कुणाच्या वतीने, कुणाची बरं त्यांनी आज आणखी एक सांगितलं की इंजिनामध्ये किंवा इंजिनाला तेवढं ओळखलं जात नाही. अहो केसरकर, तुम्हाला आधी किती ओळखलं जातं ते तरी पहा. कमीत कमी तो एक सेपरेट पक्ष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक सेपरेट पक्ष आहे. आधी तुमच्याकडे जो धनुष्य आहे त्याला तुमची तोंड लावल्यानंतर, तुमचे चेहरे लावल्यानंतर त्याला किती ओळखलं जातं हे तरी एकदा प्रूफ करा. किंवा तुम्ही स्वतः 41 आमदारांचा वायकरांना पकडलं तर जवळपास 10, 11, 12 अपक्ष आमदारांचा, जवळपास 52-53 आमदारांचा, शिंदे गटानंतर भारतीय जनता पक्षानंतरचा मोठा पक्ष तुम्ही आहात. तुमचं अस्तित्व काय आहे या सगळ्या सत्तेच्या सहभागामध्ये? आता जी काही जागा वाटप होईल त्यात तुमचं अस्तित्व काय हे तरी कमीत कमी बाहेर येऊ द्या. तुम्ही आजही तुमच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी 16, 17, 18चा तो आकडा बाहेर आणताय. ज्यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांना खरे आकडे कळतील की तुम्हाला 7च्या वर एक जागा सोडत नाहीये, तर त्यातही मनसे किती ठिकाणी भागीदारी करणार आहे हे देखील माहिती नाहीये. त्या 7 मध्ये देखील तुम्ही देखील मनसेसारखं किती कमळावर लढणार आहात ते देखील तुम्हाला स्वतःला माहिती नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या वल्गना का कराव्यात? त्या मनसेने कमीत कमी एका आमदाराच्या मागे एक खासदारकी मागितली. तुमच्याकडे 10 आमदारांच्या मागे एक खासदारकी मागावी लागते. ही तुमची किंमत आहे. कमीत कमी त्या मनसेला तरी थोडी किंमत आहे. मनसेचं काय झालंय, मनसेला मराठी माणसाच्या मनामधून मनसे उतरली. कारण ज्या मराठी माणसाच्या महाराष्ट्राला स्वाभिमानाला त्यांनी हात घातला, 2 मराठी पक्ष फोडले, महाराष्ट्रातल्या नोकऱ्या धंद्या बाहेर जात होते, तरी देखील राज ठाकरेंनी आवाज उचलला नाही. जे रोजगारावर कायम बोलायचे, मराठी माणसाच्या रोजगारावर बोलायचे, त्यांनी आवाज उचलला नाही. महाराष्ट्रातले एक प्रोजेक्ट बाहेर गेले, राज ठाकरेंनी आवाज उचलला नाही. महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट येईना झाली तरी देखील त्यांनी आवाज उचलला नाही. महाराष्ट्राचे प्रगतीचे प्रोजेक्ट रखडवले गेले तरी देखील राज ठाकरेंनी आवाज उचलला नाही. कदाचित भविष्यात ज्यावेळेस गुजरातमध्ये कंपन्या जात असतील त्यावेळेस राज ठाकरे म्हणतील अशा अनेक कंपन्या जाऊ शकतात. गुजरात भारतातलंच राज्य आहे, ते वेगळं काय आणि चुकीचं काय त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या राज ठाकरेंच्या भूमिका होऊ शकतात, काही हरकत नाही. भारतीय जनता पक्षाने मनसेला सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा जो दुसरा वोटर आहे तो वोटर दुखावला गेला. मनसेचा जो काही जर त्यांनी स्टँड अलोन भूमिका घेतली असती, तटस्थ भूमिका घेतली तर मनसेचा जो वोटर होता तो शिवसेनेच्या बाजूला कायम, तो जो स्टँड अलोन वोटर असणार आहे तो शिवसेनेच्या बाजूलाच कायम झुकणार होता. तो भारतीय जनता पक्षाकडे जाणारच नाही, कारण त्याला भारतीय जनता पक्षाला वोट द्यायचं नव्हतं म्हणून तो मनसेला वोट देणार होता. आता तो सारा वोटर शिवसेनेच्या मागे, शिवसेनेच्या बाजूने झुकणार. ही शिवसेनेसाठी प्लस पॉइंट आहे आणि मनसेसाठी हा निगेटिव्ह पॉइंट आहे. शिंदे गटाचं कसं झालंय? शिंदे गट आधी 2022 मध्ये एकटा शिंदे गट एकटीच राणी होती, त्याच्यानंतर दुसरी 23 मध्ये अजित पवार नावाची राणी आली, त्यानंतर तिसरी राणी आता राज ठाकरेंच्या स्वरूपात आली. राज ठाकरे आल्यामुळे शिंदे गटाचं नुकसान तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षाला ठाकरे नावाचा एक ब्रँड मिळाला, ऑल टाइम स्टार प्रचारक मिळाला, कारण ह्यांचा प्रचार खूप चांगला असतो, चांगलं आहे ते. आता ठाकरे आल्यामुळे यांना कोण विचारणार? शेवटी महाराष्ट्रात चालतो तो ठाकरे ब्रँड, पण काही
ब्रँड असतात, काही कचरा असतो. तर ते आपण समजायचं कसं काय, जे काही असेल ते. महाराष्ट्रात चालतो तो ठाकरे ब्रँड. तर ब्रँड आणि कचरा ह्याच्यामध्ये फरकही असतो. त्यामुळे ठाकरे ब्रँड घेऊन ह्या टोळ्यांचं महत्त्व कमी झालं. आता राज ठाकरेंचं झालंय कसं, एवढी वर्ष झालेत पक्ष स्थापन करून, पण तरी देखील अजूनही पक्षाला ती उभारी घेता येत नाही. तर कुठेतरी या अशा प्रकारच्या राजकीय परिस्थितीमध्ये काहीतरी एक फायदा होऊन जावा, भविष्यातल्या सरकारांचा एखादा भाग असावा. शेवटी काय, तडजोड ही फार महत्त्वाची असेल, तडजोडी करतात, पण अशा प्रकारची महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकून तडजोडी करणं हे फार चुकीचं आहे. आम्हाला हरकत नव्हती हो, भारतीय जनता पक्ष, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो, आम्हाला हरकत नव्हती तुम्ही आमदार घेतलेत. तुम्ही आमदार घेतले असते, त्यांचं भारतीय जनता पक्षात विलिनीकरण करून घेतलं असतं, आम्हाला हरकत नव्हती. ठीक आहे, तुम्ही नियमावर बोट ठेवून तुम्ही 2/3 आकडा पार केला, 40च्या वर आमदार गेले, तुम्ही त्यांचा एक गट बनवला आणि तो गट तुम्ही भारतीय जनता पक्षात विलीन केला. तिथपर्यंत सगळं ठीक होतं. जर तुम्ही शिवसैनिकाला कधी चिथवला असाल ना, ते आहे शिवसेनेच्या नावावर आणि शिवसेनेच्या चिन्हावर क्लेम करू. आज 1 + 1 0 असतं, बरोबर. शिवसेना वजा ठाकरे करा, मला मायनसमध्ये दिसतं, वजामध्ये संख्या जाते ती. 1 + 1 0, तसं शिवसेना वजा ठाकरे हे देखील शून्यच आहे. त्याच्याही पुढे जाऊन हे मायनसमध्ये जातं, वजामध्ये जातो हा आकडा. अगदी तसंच आहे आम्हा शिवसैनिकांचं. आमदार खासदार आम्हीच निवडून आणत होतो, त्यामुळे आम्ही त्यांना पुढेही निवडून आणू, पण आमच्या पक्षाच्या नावावर, आमच्या चिन्हावर जो दावा ठोकला गेला, त्यामुळे ह्या सगळ्या प्रकाराला घेऊन महाराष्ट्रामध्ये एक विशेष चीड आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये. आणि ही चीड भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक सर्वेने ओळखलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे सर्वे हे निगेटिव्ह सांगतायत, तोपर्यंत एक करून इंजिन जोडलं जाईल. आणि नंतर अशी अवस्था येईल की खेळण्यातली इंजिनं देखील हे सोडतील आणि ते खेळण्यातली इंजिनं देखील जोडतील. अभिजित बिचुकले सारखी त्याला देखील सोडणार नाहीत. चल बाबा, तूच बाकी राहिलाय आता. मग अभिजित बिचुकले जोडला जाईल, अनेक छोटे नट जोडले जातील, जे काही असेल ते. तुम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेचं गणित सांगतो, जे आकडेवारी मी मागच्या काही निवडणुकांची 9, 14 आणि 19 निवडणुकांची आकडेवारी घेतली. महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहण्यासाठी जवळपास 48% मतदान आवश्यक आहे. म्हणजे 48% मतदान ज्या पक्षाकडे आहे किंवा ज्या गट म्हणण्यापेक्षा ज्या अलायन्सकडे आहे, त्यावेळेस UPA होतं, NDA होतं. महाराष्ट्रामध्ये NDAला त्यावेळेस 48%, ज्यावेळेस 14मध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार आलं, हे 48%चा 48, 49, 70 जसं ॲव्हरेज चालतो. म्हणजे 48 ऑन एन ॲव्हरेज घ्या, 50% घ्या. 50% ज्याच्याकडे टोटल मतदानाचं मतदान आलं त्याच्याकडे सत्ता जाते. हे गेल्या 3 निवडणुकांचा हा ॲव्हरेज आहे. आता ही आकडेवारी मी तुम्हाला यासाठी सांगतोय, कारण ह्या आकडेवारीतच ह्या भारतीय जनता पक्षाच्या इंजिनांचं गणित आहे. ते पाहतायत प्रत्येक पक्ष घेतल्यानंतर किती ठिकाणी आकडेवारीमध्ये बदल घडतोय, या गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष आहे. भारतीय जनता पक्ष असं समजून आहे, अज्युम करतोय, गृहीत धरतोय की 28% आमच्याकडे एक फिक्स मतदान स्वतःचं आहे. 28%. खरं पाहायला गेलं तर हा आकडा 26% आहे, ते नाकारता येत नाही. गेल्या 9च्या, 14च्या आणि 19च्या निवडणुकांमध्ये हा आकडा 25, 26, 27, 25, 26 पर्यंत राहिलेला आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही. हाच आकडा शिवसेनेकडे, शिवसेना ज्यावेळेस आपण एकसंध होतो, आजही एकसंध आहोत, ज्यावेळेस शिवसेनेचा हा आकडा जवळपास होता 19 ते 20%. म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये 6% फरक होता. आता हा 26% भारतीय जनता पक्षाचा स्वतःचा आकडा ऑन एन ॲव्हरेज 18, 19, 20चा म्हणजे जवळपास एक 45-46% आकडा तुम्ही जर पकडाल आणि इतर काही छोट्या मोठ्या अपक्षांचा आकडा पाहता हा आकडा 47 पर्यंत जात होता. त्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं कायम सरकार राहिलं 14 आणि 19 मध्ये. आता घडलंय काय पहा, भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेस शिवसेना बाजूला झाली त्यावेळेस भारतीय जनता पक्ष समजला, आणि 14ला ज्यावेळेस वेगळी लढली त्याही वेळेस भारतीय जनता पक्ष समजला की शिवसेना वेगळी लढली तरी आमचा आकडा काही वाढत नाही, आम्ही 28 तर 28 वरच राहतोय, पण 26, 27, 28 याच्या पुढे आम्ही जात नाही आहोत. आणि तेच 2019ला देखील घडतंय, आम्ही 26, 27, 28च्या पुढे जात नाही आहोत. मग शिवसेनेच्या मतदाना इतकं आपल्याला पर्याय कोण आहे? तसा कुठलाही पर्याय नाही. काँग्रेसला घेऊ शकत नाही, राष्ट्रवादी शरद पवार साहेब येत नाहीत, शिवसेनेनं आम्हाला काडीमोडच दिलेला आहे. मग फोडाफोडी, शिवसेना फोडली, बरोबर. नंतर सर्वे झाले, माहिती पडलं 1.5% जास्तचं मतदान हलत नाहीये शिवसेनेचं. म्हणजे 19-20% 1.5% 40 आमदार फोडल्यानंतर, 41 आमदार फोडल्यानंतर देखील 1.5% मतदान देखील हलत नाहीये. म्हणजे 28 अधिक 1.5 2 पकडा, 28 अधिक 2 30% झाले. आणखी तर 17% फरक कुठून भरून काढायचा? राष्ट्रवादी काँग्रेस फोडली,
राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर 4% वर तो मतदानाचा आकडा हलत नाहीये. म्हणजे 30 अधिक हे 4 34 झाले. मी 4 अधिकचे पकडून सांगितले, त्यामुळे मला राऊंड फिगर 35 करणारच नाही. 34 झाले. अपक्षांचा आकडा पकडला तर जवळपास 1-2%, 3% घ्या, 38% जातं. 37-38%. मग हा उर्वरित 10 ते 12% जो डिफरन्स आहे हा भरून कुठून काढायचा? हा कसा भरून काढणार? त्यातही एक वर्स्ट सिच्युएशन अशी, घाणेरडी सिच्युएशन अशी की तुम्ही गद्दारी केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वतःचे 28% किती जागेवर राहतील याच्यात देखील शंका, ज्याच्या जीवावर तुम्ही हे सारं गणित लावताय. मग चौथा बिडू घ्यावा लागणार, जो आहे राज ठाकरेंचा. पण ह्या राज ठाकरेंच्या पक्षाकडे 4% वर मतदान नाही. बरं, तेही संबंध महाराष्ट्रातलं मिळून एकेका मतदारसंघात विधानसभेमध्ये तुम्ही जाल तर ते छोटं छोटं मतदान काउंट करून तुम्हाला काहीच उपयोग होत नसतो. ते बल्कमध्ये यावं लागतं. ते 4% तुम्ही पूर्णच्या पूर्ण जरी पकडले, उभ्या महाराष्ट्रातले पूर्णच्या पूर्ण जरी पकडले, कारण स्वतः राज ठाकरे 10 जागांच्या वर लोकसभा लढवायची हिंमत करत नाही. 10 पैकी जवळपास 6 जागी त्यांचं डिपॉझिट वाचतं, 4 जागी त्यांचं डिपॉझिट देखील जप्त होतं. मग आता तुम्ही मला सांगा, ह्या पक्षाकडून 3-4% मतदान घेऊन जवळपास हा आकडा जाईल 34% किंवा जास्तीत जास्त 35 आणि हे 4 म्हणजे 36-34% हा आकडा जाऊ शकतो. उरलेल्या 11-12% करायचं काय? त्यात दुसरी रिस्क वेगळी, जी लोकांची चीड आहे ती. यासाठी एक ना एक अनेक पक्ष तोडायची त्यांची ही जी स्ट्रॅटेजी चालली ही आकडेवारीतूनच समोर येतं. शेवटी एक ब्रँड संपवायला तुम्ही घेतला, ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातनं, आणि झुकवलं. ह्या ठाकरे ब्रँडने तुम्हाला सगळ्यांसमोर झुकवलं, नागुवं करून टाकलं तुम्हाला सर्वांना, भारतीय जनता पक्षाला विशेष. आजही भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या आविर्भावात फिरतायत, तर कुठल्या शक्तीच्या जीवावर फिरतायत? आता हे EVM वगैरे हा सगळा प्रकार बघावा लागेल. याच्यात काय नेमकं तथ्य आहे या सगळ्या गोष्टी, कारण ह्याच्यावर कोणीही नाकारत नाही या गोष्टींना. कित्येकदा आपण सांगतो की बॅलेट पण काउंट केले पाहिजे. जसं मशीनचं बटन दाबतो तसं तिकडे एक बॅलेट प्रिंट होत असतो. तो बॅलेट आणि हे दोघांचीही काउंटिंग मॅच व्हावी. बॅलेट का काउंट केले जात नाहीत? बॅलेटवर ह्यांचं काय वावडं आहे काहीच कळत नाही. पाहूयात नेमकं काय घडतंय. पण सध्याच्या घडला एवढं मात्र नक्की, एका माणसाला झुकवायला 3-3 इंजिन लावावी लागली, त्यामुळे त्या माणसाची पॉवर कळते. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या आणि आपल्या माणसावर विश्वास ठेवा, ज्याला झुकवायला 3-3 इंजिन लावावी लागतात ह्या कमळीला. जय महाराष्ट्र.